ज्या प्रभुरामाच्या जन्मभूमीवर उभ्या केलेल्या बाबराच्या थडग्याचा कलंक मिटवून तिथं भव्य श्रीराम मंदिर उभारण्यासाठी हिंदुस्थानातल्या करोडो हिंदूंनी कारसेवा केली होती. रस्त्यावर उतरून रक्ताचं पाणी केलं होतं. आंदोलनांमध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती. त्यानंतर कायदेशीर लढा देत कित्येक वर्ष रामलल्लांना त्याच्या मूळ जन्मस्थानी अयोध्येत एक मंदिर उभं करून तिथं गर्भगृहात बसवण्याचं स्वप्न साकार केलं गेलं खरं तर. आणि यासाठी प्रभू श्रीरामाच्या नावावर करोडो भाविकांनी आकाश पाताळ एक करून आपली कमाई दान केली. त्याच अयोध्येच्या राम मंदिरात त्या जमा झालेल्या कमाईवर डाका पडलाय. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे मंदिराच्या सुरक्षेसाठी लावलेल्या आणि त्याचबरोबर या मंदिरात जमा झालेल्या दान दक्षिणेवर नजर ठेवण्यासाठी लावलेल्या CCTVचाही बोजवारा उडालाय हे समोर आले. कारण हे सगळं रेकॉर्ड केलेलं तब्बल 8 महिन्यांचं CCTV फुटेज एका रात्रीत गायब झाले, तेही ऑटो डिलीटच्या नावाखाली. सगळ्या देशात बोंब मारली जाते की घोटाळा तर झालाय, पण या घोटाळ्यात सहभागी लोक जे होते त्यांचा संबंध हा थेट संघ आणि विश्व हिंदू परिषदेशी येतोय. म्हणून हे प्रकरण दाबलं जाण्याचा एक घाट घातला जातोय. अर्थात त्यानंतर बोट वळणार आहे ते भारतीय जनता पक्षाकडे. म्हणून या घोटाळ्याची चौकशी करणारी SIT आस्ते कदम काम करते अशाही पद्धतीचे आरोप व्हायला लागले. आणि आता तर या SITचा सीलबंद रिपोर्ट थेट PMOला म्हणजे पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे, तो ओपन केला जाणार नाही असं कळतंय. आता यावरून काय समजायचं? हा घोटाळा दाबण्यासाठी हे सगळं सुरू आहे की राम मंदिराच्या गर्भगृहात पोहोचलेल्या या चंपतगिरी मागे नेमका काय खेळ आहे? सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मागच्या अनेक दिवसांपासून आमचे असेही काही सबस्क्रायबर्स आहेत जे फक्त आम्हाला ट्रोल करण्यासाठी इथं येतात. त्यांची एक मागणी होती की हिंदूंची अस्मिता असलेल्या राम मंदिरात जमा होणारी दान दक्षिणेची रक्कम, सोनं, नाणं, चांदी इत्यादी याचा हिशोब कोण ठेवतं याचा जरा शोध घ्या. कारण राम मंदिराच्या जमा दान दक्षिणेतून मोठा भाग हा काही लोकांनी चोरल्याचं असं बोललं जातंय. मग इथं कार्यरत असलेली जी श्रीराम मंदिर ट्रस्ट आहे ती नेमकं काय करते? मूलतः हा जो काही राम मंदिर ट्रस्ट आहे तो ट्रस्ट बनवला कोणी? जर या ट्रस्टमधूनच करोडो रुपयांची चोरी सुरू होती तर या सरकारचे प्रतिनिधी असलेले जे IAS ऑफिसर, DM ज्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणतात, होम सेक्रेटरी, हे लोक नेमकं काय करत होते मग? आता चोरी उघडकीस आल्यानंतर केवळ तो चंपतराय नावाचा जो काही माणूस आहे या ट्रस्टचा अध्यक्ष, या चंपतराय वरच सगळं खापर का फोडलं जात आहे? आता असं समोर येत आहे की मंदिरातून फक्त कॅशच नाही, म्हणजे जी नोटांची बंडलं बनायची तिकडे दान दक्षिणेतून, ती नुसती ती कॅश नाही तर भाविकांनी दान केलेल्या चांदीपैकी 200 किलो चांदी, तिचा हिशोब लागत नाहीये. किलोभर सोनं, नाणं, सोन्याचे दागिने, हिरे आणि अशा अनेक अनमोल बहुमोल अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील ज्या भक्तांनी मोठ्या श्रद्धा भावनेनं रामाच्या चरणी अर्पण केल्या होत्या त्या देखील गायब आहेत. आणि ही चोरी लपवण्यासाठी खालच्या दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर, ड्रायव्हर्सवर आणि ज्या बँकेत त्यांचे सिक्युरिटी लॉकर्स आहेत जिथे जमा केलं जातं सगळं, त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा हा दाखल झालेला आहे. आणि हे सगळं खापर त्यांच्या माथ्यावर फोडलं जात आहे. पण सूत्रधार जे आहेत, जे खरे सूत्रधार आहेत, ते तर वर बसलेत अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. आता झालंय काय तर चोरी उघडकीस आलेली आहे. आणि ते एकदा का चोरी उघडकीस आली आहे तर संबंधितांना जाग येणार. लगेच तात्काळ व्यवस्था बदलली आहे खरं आहे, पण त्यात तरी पारदर्शकता कुठे आहे? आता काय झालंय तर चोरी उघडकीस आल्यानंतर घाईघाईनं निर्णय घेत काही मोठे बदल करण्यात आले. आधी टेबल खुर्चीवर बसून नोटा मोजल्या जायच्यात जमा झालेल्या, सेपरेशन केलं जायचं. मग ते टेबल आला म्हणजे टेबलला खालून केलेले व्यवहार आले. मग आता ते नको म्हणून सतरंजी अंथरून नोटा तिथे मध्ये टाकल्या जातात आणि मोजल्या जातात, त्यांचे बंडल बनवले जातात. हा एक बदल झालाय. 40 ते 45 जुन्या कर्मचाऱ्यांना हटवून नवीन लोक आणले गेलेत. आता हे सगळं जिथे होतं, ही मोजदाद जिथे होते तिथे 6 नवीन CCTV कॅमेरे नव्यानं लावले गेलेत. तर त्यांचं स्टोरेज हे वेगळं बनवलंय, ते वाढवलं गेलंय आणि ते डिलीट होऊ नये याची एक व्यवस्था केली गेली. हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंपतराय जे या ट्रस्टचे अध्यक्ष, नंतर डॉक्टर अनिल मिश्रा आणि गोपालराव यांच्यासारखे ट्रस्टवरचे जे मोठे मोठे अधिकारी होते, या सगळ्यांचे या ट्रस्टवरचे अधिकार हे फ्रीज करून ट्रस्टचा सगळा कारभार अयोध्येचे जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत शशांक त्रिपाठी यांच्याकडे सोपवला गेलाय.
आता या संपूर्ण प्रकरणावर प्रामुख्यानं बोलतंय कोण, तर ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद. आता भलेही ते भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाला विरोध करत असतील, त्यांना प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस बोलावलं नव्हतं, म्हणजे निमंत्रणच नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की मंदिर अर्धवट अवस्थेत असताना त्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं हे विधिसंमत नाही, काहीतरी मोठा अनर्थ घडेल पुढे, असा त्यांचा तेव्हा दावा होता. त्यानंतरही असे अनेक प्रसंग आले की या अविमुक्तेश्वरानंदांनी भाजप प्रणित कुठलीही गोष्ट असो त्यावर टीका केलेली आहे. ते थोडेसे काँग्रेस दार्जिने वाटत होते. हे तेच अविमुक्तेश्वरानंद ज्यांनी मातोश्रीवर जाऊन उभाटांना सर्टिफिकेट दिलेलं की उद्धवजींची जी सेना आहे तीच खरी शिवसेना आहे. आता ज्या राम मंदिरात यांनी पाय न ठेवण्याचा विडा उचलला होता, कारण त्यांना ते मंदिरच मुळात मान्य नाहीये, त्याच राम मंदिर ट्रस्टमधल्या लोकांनी सामान्य भाविकांपासून अब्जाधीशांकडून ज्या काही छोट्या मोठ्या लहान थोर लोकांकडून आलेल्या त्या देणग्या, सोनं नाणं यांचा अपहार केलाय. मग काय यांना तर चेवच चढणार होता. मिला मौका मारो चौका म्हणत यांनी अत्यंत रोखठोक शब्दात या स्कॅमवर हल्ला केलेला आहे. ते नेमकं काय म्हणाल ते ऐका. जब वहाँ चंपत राय बैठे, चंपत का मतलब जानते हो? चंप धातु है जिससे चंपत शब्द बना है संस्कृत भाषा में. चंप का मतलब ही होता है कि लेके भाग जाना. संस्कृत मध्ये चंप म्हणजे चंपत, चंप पासून बनलेला चंपत, या शब्दाचा या धातूचा अर्थच होतो घेऊन पळून जाणं. जेव्हा तुम्ही तिथे चंपतराय यांना बसवलंय तेव्हा तिथे काय होणार हे आधीच स्पष्ट होतं. शंकराचार्यांच्या मते ही चोरी आजची नाही, तर जेव्हापासून मंदिराचं शिलापूजन झालं आणि इथं मंदिर बनणार हे ठरलं तेव्हापासून तिथल्या जमिनीच्या अधिग्रहणाच्या किंवा खरेदी विक्रीच्या व्यवहारात काही ठराविक लोकांनी हात मारला आणि त्याच दरम्यान जो आर्थिक दानाचा ओघ सुरू झाला होता मंदिर बनवण्यासाठी, लोक पैसे पाठवत होते, सोन्याच्या आणि चांदीच्या विटा पाठवत होते, त्यातही घोटाळे झालेले आहेत. कारण अनेक डोनर्सना त्यांनी दान केलेल्या रकमेच्या अधिकृत पावत्या मिळालेल्या नाही आहेत असं आता उघड झालंय. मग यांनी दिलेली देणगी कुठे गेली? लोकांनी सोनं पाठवलंय, त्याची नोंद अधिकृत रजिस्टरमध्ये नाहीये, त्यांना पावती मिळाली नाहीये, किंवा चांदी दान केली जी मंदिराच्या सजावटीत कुठे वापरली हे देखील त्या ज्याने दान केलं त्यांना कळवलेलं नाहीये. मग हे गेलं कुठे? आता हा सवाल विचारणारा एक व्हिडिओ बाहेर आलाय. सिंधी समाजातल्या एका रिटायर्ड मिलिटरी ऑफिसरचा व्हिडिओ आहे, बघा. 1-1 किलो की 200 किलो की चांदी हम लोगों ने ईंटें बनवा करके अयोध्या में श्री चंपत राय जी को दिया था राम मंदिर के लिए. और वो चांदी कहाँ लगाई है अगर हमें बता सके तो हम अपने श्रद्धालुओं को बता सके. और अगर ये चांदी उसमें यूज नहीं हुई है तो ये बड़ी दुख की बात है. मला खात्री आहे की योगी बाबाच्या राज्यात त्यांनाही न जुमानणाऱ्या एका गटातल्या हरामखोरांचं हे पाप आहे. रामाच्या नावानं गोरगरीब जनतेनं त्यांच्या घासातला घास काढून दिला होता, त्यातही या हरामखोरांनी नीचपणा केलाय. या लोकांना योगीजी व्यवस्थित बांबू हा लावणारच आहेत. भले या नावाला नेमलेल्या SITचा रिपोर्ट सीलबंद लिफाफ्यात PMOला का जाईना, योगी त्यातूनही मार्ग काढेल आणि कोणालाही असाच वाऱ्यावर सोडणार नाही. पण हे प्रकरण दडपण्यासाठीचाही जो प्रयत्न चाललाय तोही तेवढ्याच वेगानं होताना दिसतोय. नॅशनल चॅनल्सपैकी किती चॅनल्सनी या विषयावर डिबेट घेतले? डिबेट सोडा, साधी या प्रकरणातल्या तपासाची प्रगतीही कोणी दाखवत नाहीये. महाराष्ट्रातले स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे सो कॉल्ड राजकीय विश्लेषक, पत्रकार, विचारवंत गप्प काय कळायला मार्ग नाही. त्यामुळे असंही वाटतंय की काही दिवसांनी मीडियातून ही बातमी गायब होईल, जशा इतर बातम्या गायब होतात तशा. आणि कदाचित आता जे पकडले गेलेत किंवा चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले जे सो कॉल्ड आरोपी आहेत त्या आरोपींना क्लीन चिटही मिळेल, सगळं संपेल, आपणही विसरून जाऊ की असा कुठला घोटाळा झाला होता. पण ही घटना आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून जाते. आता तुम्ही म्हणाल यातून आपण काय शिकायचं? मान्य की हे कलियुग आहे, रावण आता लंकेत नाही राहत, तर इथे रामाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात बसलेले काही लोक हे रावणापेक्षा कमी नाही आहेत. त्यामुळे रावण शोधायला लंकेत जायची गरज नाही. आजपासून एक नियम बनवा, तुम्ही कोणत्याही मंदिरात 1 रुपया दान करा किंवा 1 लाख, त्याची अधिकृत पावती नक्की घ्या. उजव्या हातानं केलेलं दान डाव्या हाताला कळू नये असं म्हणतात, पण आता अशा या गुप्तदानाचा काळ संपलाय. कारण लक्षात घ्या, तुमची देवावरची श्रद्धा कोणाच्या तरी वैयक्तिक फायद्याचं साधन बनू शकते. तुम्हाला काय वाटतं?
देशभरातूनच नव्हे तर जगभरातून रामाच्या नावानं आलेल्या मंदिरातल्या दानदक्षिणेच्या पैशांचा या नीच अफरातफरीला कोण जबाबदार आहे? रामनामाचा जप करून अनेकांना अनेक लाभ झालेले आहेत, तसं सिद्धही झालं आहे. आपणही त्यात मागे का राहायचं असं समजून हे राम नाम जपत कुणी काय कांड केलं आहे का? या हरामखोरांना राजकीय अभय मिळालं आहे का? किंवा यांच्या मागे कोणी राजकारणी असेल का? काय वाटतं? मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.